जय गुरु. गुरु. जय गुरु. काल काय काय केलं तुम्ही? मी नव्हते काल सर. अच्छा. राजेश सुलभाताई आणि राजेश सरांना माहिती असेल. हो. त्यांना मी म्हटलं होतं तुम्ही लिहून पाठवा म्हणून काय काय झालं ते, काय हा हा. ते अडचणी असतील ते. मनीषा, काल काय झालं माहितीये का? काल घेतलं सर. म्हणजे वाचला, थोडा अर्थ लावायचा प्रयत्न केला. मग परत खालचा अर्थ वाचला, त्याप्रमाणे फोड करून असं केले. 5 श्लोक झाले. हा, तेच म्हटलं. किती पण मग झाले? ते कोणी मग लिहून काढलंय का ते? म्हणजे मग तसं शेअर करा ना सगळ्यांना. ते मला एक बघायला लागेल. मी तर नाही लिहिलंय, पण कोणी लिहिलं असेल तर. कारण राजेश. ते सगळेजण असे बोलत होतो ना आम्ही, त्यामुळे असं व्यवस्थित लिहिता नव्हतं येत. तर ह्याच्यात अर्थ आहेच ना, म्हटलं चर्चा झाली की मग लिहून काढू असं. हो हो. हे वाचून असं आपला श्लोक चर्चा आणि असं करून आपण लिहू, म्हणून मी काल नाही लिहिलं. कारण असं हा, गडबडीत नाही लिहिता येत ना, एकदम सगळे बोलत असतात. बरोबर. हम्म. सुरुवातही काही लिहिलंय का तुम्ही? नाही, लिहिलं नाही. काल फक्त समजून घेतलं सर आम्ही. सुलभाताई आणि किती आमचं केले काल? 4च झालेत फक्त. 4 कुठल्या म्हणजे अच्छा, 5. म्हणजे तीन. 5, 6, कुठल्या 7. श्लोकापर्यंत तीन पर्यंत. झालंय? हा, दोन झाले होते ना आपले आधी सर असताना. आधीचे 2 सोडून आम्ही 6 घेतले होते. दयिता चालू होतं आमचं. कुठला? 7 झालेले दळीता. सर, पहिले 7. म्हणजे आम्ही 5 घेतले आणि आधी तुम्ही 2 घेतलेले, असे 7 झाले. यातला कुठला अच्छा, श्लोक झालाय या पीडीएफ मी जे दाखवतोय सात त्यातला? पर्यंत. ध्रुवामासी झालं ते, तोपर्यंत झालंय. पुढचं आता ध्रुवमसी झालाय. दयिता. ओके. ते त्यावेळेस बंद झाली. ओके. हम्म. सहिताम यदि तावदन तावदन तावत वगात. अन्वगात. तावत तावत अन्वगात अन्वगात. विनिवृत्तम किम इदम. हा. ते हा सुरुवात झाली घ्यायचा. की वेळ झाली होती आमची. ओके. ठीक आहे, मग आता सुरू करूया आपण. इथं अन्वय दिलेलाच आहे तसा. सुरू करा वाचून. हा. दयिताम अधि दयिताम यदि तावद अन्वगात विनिवृत्तम किम इदम तया विना सहताम हतजीवितम मम प्रबलाम आत्मकृतेन वेदनाम. हम्म. अन्वय. इदम हतजीवितम तावत दयिताम अन्वगात यदि. यदि नंतर काय आहे? तहिम. तरही. तर्हि. तरही. हा. तर- तर्हि तर्हि तया विना किं विनिवृत्तम अत एव आत्मकृतेन प्रबलां वेदनां सहताम्. हम्म. तर इथं आता याने त्याचा अर्थ व्याख्या पण येतो. दिली. इथं बघा व्याख्या पण दिली आहे. इदम म्हणजे स्वात्मना अंगुल्या निर्देश म्हणजे स्वतः. मम म्हणजे माझं. अजस्य हन्यते स्म इथे हतम. हतंच म्हणजे नंतर इथे दयिताम ताम. दयिता म्हणजे प्रियाम. अंदुमतीम अन्वगात अनुअगच्छत. हम्म. किमर्थम विनुरतम निश्चित आत्मकृतेन. मराठी लावायचा प्रयत्न करू का अर्थ? हो. नाही तर आधी हिंदी बघा. मेरे ये नीचे प्राण. हाँ. मेरे प्यारे इंदुमती के पीछे ही चले गए थे, तो फिर प्यारी इंदुमती के बिना क्यों लौट आए? इसलिए अपनी नीच करने से खूब दुगो भोगे, अर्थात अपने किए पापों को सहन करना ही शरण है. म्हणजे तो म्हणतो की हं. माझे हे इंदुमती. नीच प्राण. हा. म्हणते माझे हे नीच प्राण आधीच इंदुमतीच्या पाठोपाठ गेलेच होते, तर मग प्रिया इंदुमती शिवाय परत कसे आले? म्हणूनच की काय आपल्या नीच कृत्यांनी मी खूप दुःख भोगावे, म्हणजे मी खूप दुःख भोगावे म्हणूनच ते परत आले की काय, असं त्याला म्हणायचंय. हो. अर्थात आपण केलेल्या पापांचे दुःख सहन करणे हेच शरण जाणे आहे.
तुम्ही वाचताय कुठनं की कसं काय, म्हणजे स्वतः सांगताय? हिंदीचं मराठी वाचतायत त्या वा. अनुवाद. हा. सर मी हिंदीचा मराठी. हिंदीचं मराठी केलं. पण सर हे मला एक सांगा, आपण हे तर अनुगाद अन्वगात म्हणजे काय? मागोमाग का तिच्या मागोमाग तिच्या जाणं. मागे? हो. हो. हे हा. बघा, इदम आणि हे मम. हा, बोला बोला. आणि नीच कुठे आहे इथे? नीच कुठे आहे म्हणजे माझे प्राण म्हणून, म्हणजे नीच आपल्या वगैरे नाही. श्लोकात कुठे शब्द? नाही, श्लोकात नाही. ह्यांनी हतजीवितम. का दिला? हा. हं. दयिता हत यदि जीवितम. तावत. हा, अन्वगात विनिवृत्त म्हणजे वापस आले ना, किम हो. हो. इदम तया परत. विना, तिच्याशिवाय ते माझे प्राण वापस आले. सहसा हतम हम्म. जीवितम मम प्रबलाम आत्मकृतेन वेदनाम, म्हणजे माझ्या केलेल्या प्रबळ किंवा मोठ्या चुकीमुळे मला वेदना होत आहेत, असं का? हा, आत्मकृतेनं म्हणजे मीच स्वतः केलेल्या केलेल्या. वाईट कृत्याने. हा, हा. तेच नसताना स्वतः केलेल्या. हम्म. सहताम हा, म्हणजे सहन करण्यासाठी. हा, ते सहन करा. सह. वेदनाम, सहताम वेदनाम. हम्म. मुख्य हा जो अर्थ दिलेला असतो ना, हा कधी कधी हा. यात हा. बरेच जास्तीचे शब्द टाकलेले असतात. हो हम्म. ना, आणि हम्म. त्याची लिंक आपल्यालाही लागत नाही ना कधी कधी, हम्म. का बरं असं म्हटलंय ते. नाही तर आपण जास्त हो. करून आपण लक्ष द्यायचं ना, तर याचं जे हम्म. अन्वय आणि व्याख्या याच्यावर द्यायचं. हम्म. बर. हा. तर आता आणि इथं जे आहे ना, हे स दयिताम म्हणजे इदम मम हतजीवितम. हतजीवितम म्हणजे कुत्सितम जीवित, म्हणजे हतजीवितम म्हणजे हतभागी ज्याला आपण म्हणतो. हा. तर अभागी. अभागी. हा. अभागी हम्म. किंवा हा हतभागी असा. तर अं, तावद आदौ दय्यताम इंदुमती अन्वगात, म्हणजे तो आधी असं मला वाटतं असावं, बहुतेक आहे की तो सुद्धा बेशुद्ध पडला असणार. हम्म. म्हणून मग तो अच्छा. म्हणतोय हम्म. की माझे सुद्धा प्राण जणू तिच्याबरोबर गेले होते, मग मी परत का आलो, हा, मी हा, मी हा. हा. बरोबर आहे. आणि मग इथे तो म्हणतो ना, पूर्वम मूर्छितत्वाद इति भाव हा. म्हणजे तो आणि पण मूर्छित. हिंदी तुम्ही ते टाकलंय ना दुसरं, त्यात होतं ते की तो बेशुद्ध तिच्या बरोबर होतो, पण ते हा. बाकीचे त्याचे सैनिक येतात आणि त्याला तो शुद्धीवर येतो, मग ते पाणी वगैरे त्याच्या चेहऱ्यावर बरोबर. टाकतात ते. बरोबर. तर बरोबर. मग तेच आहे, तर ते या इथं म्हणजे तर तो म्हणतो की मी गेलो होतो, मग तिच्याबरोबर ऑलमोस्ट गेलो होतो, मग परत का आलो असं. आणि त्यामुळे हम्म. आता आता तर मला म्हणजे म्हणजे त्यामुळे म्हणजे आता इथं अन्वयामध्ये जसं मी म्हटलेलं माझ्या की केलेल्या पापांमुळे मी ते सहन करणं भाग आहे मला, म्हणजे मी करतोय हा असंच ना. आत्मकृतेनं म्हणजे माझ्या स्वतःच्याच कृतीने आता मला या सगळ्या हम्म. वेदना, प्रबळ वेदना सहन करणं मला भाग पडतंय असं. हम्म. 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 बरोबर. म्हणजे आता बघा, अन्वयाचं एकदम सोपं आहे. इदम म्हणजे मम हतजीवितम तावत दयिताम अन्वगात यदी, जर मी गेलेलोच होतो तेव्हा, तर तया विना किम विनिवृत्तम, मग तिच्या विना मी परत का आलो. चालेल, म्हणून बरोबर आहे. म्हणूनच आता मला माझ्याच कृतीने, आत्मकृती म्हणजे माझ्याच कृतीने मला आता भरपूर वेदना सहन करणं आहे. सहन करणे आहे. हम्म. हम्म. असं. बरोबर. हा. तर याच्यात नीच वगैरे असं काही नाही. हा, ठीक आहे. तसं काही नाही दिसलं म्हणून म्हटलं, हा. इथे आणि शब्दच नाहीये आता हा आत्मना कृतम, आता पाप वगैरे काही नाही, माझ्याच कृतीने आता मला सगळं सहन करणं आहे असं. हम्म. 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 आता तुम्ही एक काम करा, मला असं वाटतं, हे जे म्हणजे कालचे पण तुमचे श्लोक, आधीचे पण आपण पहिले घेतलेले 2-3 श्लोक, आणि ह्या प्रत्येक हो. श्लोकाचा ना, तर या अन्वयाचा मराठी अर्थ हवा प्रत्येक शब्दाचा. समजलं? बर बर. हा. हो हो. आणि तो लिहून ग्रुपवरती शेअर करा, म्हणजे मग तो तो आपला अथॉराइज्ड अर्थ राहील. असं. कारण हे काय याच्यात अच्छा. मागचं बराच मिरची मीठ मसाला बराच लावलेला आहे याच्यामध्ये हम्म. असं. ते हं? हो. अवांतरच जास्त येतात. हा. हं? ठीक आहे. पुढचा हे हा श्लोक आहे पुढचं का? नाहीये यात, नाहीये तो. मग नव्वद. मग आपल्या मनसा आपली. हा मनसाच आहे आता आता पुढे. मनसा आपली. ते मनसा आपली. सुरत ते नाहीये, सुरत वालं हं. नाहीये, मनसापी हं. त्याच्या पुढचं आहे.
हम्म मनसापि नवि प्रियम मया कृतपूर्वम तव किं जहासि माम ननु शब्दपती चितेः अहम त्वयि मे भाव निबंधना रतिः. आता बघायचं अया अन्वय. मया मनसा अपि तव विप्रियं न कृतपूर्वं किं मां जहासि ननु अहं क्षितेः शब्दपतिः भावनिबंधना मे रतिः त्वयि एव अस्ति. त्वयि एव अस्ति असं काही विशेष नाही. त्वयि एव अस्ति असं काही नाहीच आहे ना इथं. नाही. हम्म, नाही. हम्म. त्वयि मे भाव निबंधना रतिः. त्वयी आहे ना त्याच्यामध्ये शब्द. नाही नाही, ते त्वय एव स्थितीचं म्हणतायत सर. एव त्वयी आहे. अस्ति हा एव एव अस्ति अस्ति. व इति. अस्ति इति. हा नाही हम्म, अस्ति आहे. इति. हा, मया हम्म, म्हणजे माझ्याकडून, नाही का? माझ्याकडून मनाने देखील तुझं अप्रिय हम्म. न कृतपूर्वम, पूर्वी कधी केल्या गेलं नाही. पूर्वी कधी मी पूर्वं पूर्वं वाईट न तुझं कृतम् केलं नाही. इति अर्थः. हा किं हा केन हा निमित्तेन मां ते माम जहासी तुझे. जहासी. तर तू मला काय निमित्ताने त्यागतेस, असं त्याग करतेस हा माझा. हम्म. सोडतेस ना, जहासी म्हणजे काय? हो, सोडणे ना. सोडले हा सोडले. सोडून ज ज जाते. बरोबर. हा, हा सोडून जाते. हम्म. तर ननु ननु अ, क्षितेः अहम क्षिते क्ष तिथे अ, म्हणजे पृथ्वी. ननु ननु अहम क्षितेः. ननु अहम क्षितेः शब्दपती. हा, भावनिबंधना शब्दपती. में शब्दपती रती त्वयि. म्हणजे त्याचा मी अर्थ आहे नाही पृथ्वीचा काही. पती आहे, फक्त शब्दानेच आहे. पण भावाने म्हणजे प्रेमाने मात्र मी तुझ्याशी जोडलेलो होतो. हम्म, माझ्या भावना सगळ्या तुझ्यातच गुंतलेल्या होत्या, किंवा भावनेने मी तुझ्याशी जोडला गेलो होतो. हम्म. तर रती. अहम क्षिते हे शब्दपती म्हणजे मी नुसता नावाला मी ज्याला आपण पृथ्वीपती वगैरे म्हणतो ना, म्हणजे त्या अर्थाने मी तो शब्दपती म्हणजे शब्दांचाच मी पृथ्वीपती आहे. खरं तर मी म्हणजे भावनेने मी तुझ्यातच रत आहे असं. भावनिबंधना मे त्वयि रतीही. त्वयि रती म्हणजे तुझ्यातच रत आहे असं. हम्म, असं हे सोपं आहे जसं. क्षितेः म्हणजे काय सर? हा क्षितेः. शीते म्हणजे पृथ्वीचा पृथ्वी. अच्छा, पृथ्वी. म्हणून पृथ्वीचा पती. अच्छा अच्छा. हम्म, शीते हे अहम. हा पृथ्वीचा. पृथ्वीचा. हम्म, हम्म. हम्म. तर मया मनसा अपि मी तव विप्रियम न कृतपूर्वम हा एक वाक्य झालं. मग तू मला का सोडतेस. हम्म, मी हम्म. तर नुसता पृथ्वीचा पती नावाला, हा, मी नावाला पृथ्वीचा पती आहे, हा, पण नावाला मी पृथ्वीचा पती आहे, पण खरा मी तुझ्यातच गुंतलेले, किंवा माझ्या भावना मी तुझ्यातच रत आहे. रती म्हणजे रत रत आहे. असणे. हा, मी तुझ्यातच अडकलेलो आहे. हा असं. हम्म. भावनेने मी तुझ्यातच बांधलेलो आहे असं. हम्म. भावनिबंधना म्हणजे भावाने मी तुझ्याशी बांधल्या गेलेलो आहे. हम्म. आता पुढचं श्लोक हा आहे का कुसुमोत. आहे आहे. तो तुम्हीच हम्म. वाचा सर, ते फारच मोठा शब्द आहे तो. आहे. अवघड उत्तर. बरं. कुसुमोत कुसुमोत्खचितानवलीभूतश्चलयन् भृंग रुचस्तवालकान् करभोरुः करोति मारुतं त्वदुपा पावर्तनशिं पर्व तदुपावर्तन शंकी. शंकी मे मनः. शंकी म्हणजे शंका. हा, हा त्याचा हा, अन्वय. हा. कुसुमोत्खचितान् वलीभृतः कुसुमोत्खचितान् वलीभृतः भृंग भृंगरुचः रुचः. तव हम्म. अलकान् चलयन् मारुतः हे करभोरु मे मम मनः त्वद् अ, उपावर्त उपावर्तनंशकीं उपावर्तन शंकी करोति. हम्म.
इथे व्याख्या दिली आहे. कुसुमैः पुष्पैः उत्कर्णेन खचिताः रचिताः ग्रथितास्तान् कुसुमोत्खचितान् वलीभृता म्हणजे भंगी बिभ्रती धारयन्ती ती वलीभृत स्थान म्हणजे भुंगा हा भृंगरुचः वली पुतुला भृंगास्तेषां रुक् कान्तिरोरुकेशान्ते तान् भृंगरुचा कृष्णान् इति अर्थः तव भवत्याः इंदुमत्या अलंती इति अलकास्तान अलकान. अलका म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, केस नाही का, तर म्हणजे कुरळे केस. हा अलकान चलयन कंपयन. हा मारुतः मारुतः म्हणजे वायू. हे करभोरू, करभ म्हणजे मणिबंध, मणिबंधात कनिष्ठम करस्य बहिर्भागः. मणिबंधात कनिष्ठम म्हणजे मनगटापासून खालचा भाग. असं त्याला म्हटलं त्यांनी करभ हा. आणि करभ, करभोरू, उरू म्हणजे जानू, जानू परिभाग, उरू म्हणजे हा मांड्या. हा तर हे करभोरू हे सुजघने मे म्हणजे माझं मनहा मन तव त्वद म्हणजे तव उपावर्तनम पुनरागमनम इति शंकते. उदावर म्हणजे पुन्हा तू परत येशील का अशी त्याला शंका येते आहे शंका त्याला. येते. म्हणजे हे सुंदरी जांघ वाली इंदुमती फूलों से गुथे हुए और घुंघराले. आता पहिलं जे आहे ना कुसुमोत खचितान म्हणजे फुलांनी भरलेलं. नंतर वलीभृता म्हणजे वेटोळे असलेलं म्हणजे काय कुरळेपणा असलेलं. वलीभृत. चलयन भृंगरुच स्तवालकान. आणि अं, असं ते म्हटलेलं आहे की भोवऱ्या म्हणजे भुंग्यांसारखे असे काळे काळे असे ना काळे. वलीभृंग. हा म्हणजे असे भोवऱ्यासारखे किंवा भुंग्यासारखे असे केस. हा आणि म्हणजे तिचे केस असे वाऱ्याने हलतायत. ते असे गच्चीवर विहार करत होते ना, त्यामुळे ते तर ते केस तिचे हलतायत, त्यामुळे याला असं वाटतंय की तीच हालचाल करते. आणि त्यामुळे याला असं वाटतंय की ती पुन्हा उठून जाईल असं. हम्म. शुद्धीवर येते का काय ती म्हणून ती पुन्हा हालचाल शुद्धीवर येते. करते असं वाटतं. हा हा असं. हा. हम्म. तुमची उठी सर हो अर्थ सांगा ऐसी ना एकदा. शंका. हा आता परत आपण बघू इथं. अन्वय कुसुमोत खचितान म्हणजे फुलांनी म्हणजे गजरे वगैरे लावलेले असतील डोक्यावर. नंतर वलीभृता भृंगरुचहा तव अलकान चलयन मारुतहा. तर तुझं कुरळे केस, हा कुरळ्या केश सांभार वायूमुळे हा हलतोय. हा मारुता म्हणजे वायूमुळे, वाऱ्यामुळे हलतोय. त्यामुळे हे करभोरू, करभ उरुहू, करभ मणिबंधात कनिष्ठम करस्य बहिर्भाग. हा आणि अं, मे मन ते करभोरू याचा अर्थ मला नीटसा नाही कळत आहे. इथं ते काय म्हटलेलं आहे. करभोरू म्हणजे ते हे सुंदर तेच आहे, मांड्यांसाठीच आहे म्हणालात ना तुम्ही. हम्म करभ उरू. हा म्हणजे नाही नाही, पण मग करभ म्हणजे इथं त्यांनी अर्थ दिलेला आहे की मणिबंधात कनिष्ठम करस्य बहिर्भाग हा. आणि मग इकडे उरू म्हणजे तर मांड्या होतात. हा तर म्हणजे असं करभोरू हे मी मागे पण कुठल्या इतर याच्यात पण ऐकलेलं आहे. असं सुंदर स्त्रियांना असं म्हणताना करभोरू वगैरे असं म्हटलं जातं. तर हम्म. मे म्हणा हा त्वद उपावर्तन शंकी करोती. म्हणजे उपावर्तन म्हणजे तू म्हणजे जवळ, माझ्या जवळ पुन्हा येशील. हा आवर्तन म्हणजे पुन्हा पुन्हा येणे. म्हणजे जवळ, पुन्हा जवळ येशील असं मला शंका मी करतोय असं. तर त्याचं वाक्य आता बघूया. कुसुमोत्खचितान वलीभृतश्चलयन भृंगरुचस्तवा अलकान. हा तिथे मारुत कुठे, मारुत खाली आलेला आहे. करभूर करोती मारुतम. हा तर तुझे अलकान म्हणजे हे तू मारुत हा करोती म्हणजे तू वारा हे तुझं चलयन म्हणजे तुझे केस हलवतोय. त्यामुळे
मला मे मनः हा त्वद उपावर्तन शंकी मनः करोती. त्यामुळे माझं मन हे तू परत येशील अशी शंका करत आहे. हम्म. हं? करभदृश करभदृशशोरू हं. करभद्रु हं. हं. करभोरू याचं जर आपण डिक्शनरीत बघूया काय अर्थ आहे ते नंतर. हं. पण बाकी अर्थ बरोबर आहे तसा. हा सोपा आहे. हं. ते पुढचं हिंदीमध्ये एक विचित्र काहीतरी दिलंय. हं. 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 ते पायांशी संबंधितच दिलंय त्यांनी हम्म. हिंदीमध्ये सुद्धा. नाही नाही म्हणजे जांगवाली हिंदी असं. म्हणजे जे नुसतं नाही नाही ह्या हिंदीत नाही ते नुसतं तुम्ही एक अजून एक पाठवलं ना सर त्यातलं म्हणते त्यात काय लिहिलंय वाचा बघू. नुसतं हिंदी आहे ना ते. हो ना वाचा ना. हम्म. या श्लोकाचं काय एक लिहिलंय त्यात. मिनिट बघते एक मिनिट. वाचते. हे सुंदर जांग वाली इंदुमती, फूलों से हा गुथे हुए और घुंघराले तथा भंवरों के समान काले तुम्हारे केशों को कांपता हुआ वायु कंपाता हुआ वायु मेरे मन में तुम्हारे फिर से लौट आने की शंका कर रहा है, अर्थात तुम जी उठी हो ऐसी शंका उत्पन्न कर रहा है. तेच तेच दिलंय ना मग. हं. पायांशी संबंधित आहे. बरोबर. आणि नाही, मी आता इथं इंटरनेटवरती पण बघितलं करभोरूचा अर्थ सुंदर जांघोवाली स्त्री असंच आहे. हाथी तेच जैसी तेच हा सून जैसी सुडवलं हा हा ऍक्च्युअली ना हे करभोरू नाही. आपण तुम्हाला आठवतं परवा आपण कलभ बघितलं होतं. हम्म. कलभ म्हणजे हम्म हत्तीचं पिल्लू. हो तर हा करभ उरू म्हणजे हत्तीसारखी गजगामिनी ज्याला आपण म्हणतो ना किंवा हत्तीच्या हम्म सोंडेसारखी असलेली पाय मांड्या असलेली स्त्री असं. मांड्यानं नेहमी हत्तीच्या सोंडेची उपमा दिली जाते असं. उपमा दिली जाते. अच्छा हम्म. ते कलभ होतं ना ते. ते कलभ कलभ हा कलभ आहे ते बरोबर. हो हो हम्म. ठीक आहे. तर पुढं हे आहे का तदपो हितुर्महर्षी हा श्लोक हो आहे का. आहे. हो तद आहे. उपहितुम अर्हसि. हा एकच मिनिट. तत् अपोहितुम अर्हसि प्रिये हम्म. प्रतिबोधेन विषामाशु मे विषादम ज्वलितेन गुहागतम विषादम विषादम आशु मे. हा आशु में हा विषादम. हा हम्म. विषादम अधिक आशु मे. हम्म. ज्वलितेन गुहागतम तमः तुहिनाद्रेः इव नक्तम औषधिः. हम्म. हा तुहिन अन्वय म्हणजे बर्फ दिलाय. तुहिन आद्र म्हणजे हिमालय हा ते माहिती आहे आपल्याला. तर हा अन्वय वाचा. हा अच्छा. हम्म. हम्म. बर्फ कशाला म्हणाले अन्वय सर तुम्ही. तुहिन. तुहिन तुहिन अच्छा आणि हम्म. तुहिनाद्र म्हणजे हा तुहिनाद्र ते म्हणजे हिमालय. हा दिलेलं शब्दात तुही नाद्रे हे म्हणजे हिमालय के म्हणजे हम्म. तुही नाद्र म्हणजे हिमालय. हम्म. हे प्रिये तत् आशु मे विषादम नक्तम ओषधिः ज्वलितेन दुहिना तुहिनाद्रेः गुहागतम तमः इव प्रतिबोधेन अपोहितुम अर्हसि. हम्म. हम्म. आशु हम्म. म्हणजे काय. आशु म्हणजे त्वरित. त्वरित. हा हा आशुतोष. लगेच आशुतोष हे शंकराचं नाव आहे ना. आशुतोष का हो हो म्हणतात हो. शंकराला कारण लवकर सगळ्यात लवकर लवकर तो लवकर संतुष्ट प्रसन्न होणार प्रसन्न होतो. प्रसन्न होतो प्रसन्न म्हणून होणार. त्याला प्रसन्न. आशुतोष म्हणतात. हम्म. हो. असं. हम्म. तत् आशु मे विषादम नक्तम औषधिः. तत् तत् म्हणजे म्हणून म्हणायचं का म्हणूनच हा लवकर. म्हणूनच तू हम्म. लवकर विषादम नक्तम औषधी. नक्तम नक्त म्हणजे रात्र दिवा नक्तम म्हणतो ना आपण दिवा म्हणजे हा दिवस नक्त म्हणजे म्हणजे रात्र. रात्र. हा. हा आणि नक्त म्हणजे औषधी म्हणजे औषधी का. औषधी हा हो. औषधी. हा हम्म.
औषधी. हम्म. म्हणजे अशी ज्वलिते. कुठली औषधी आहे की जी रात्री, हा, औषधी किंवा ज्वलिते ना. इथे इथे लता म्हटलेलं, वनस्पतींना पण औषधी म्हणतात. हा, तसं. औषधी वनस्पती. हम्म. हम्म. ज्वलिते ना म्हणजे ती जाळल्याने. प्रकाश ज्वलितेन म्हणजे प्रकाशेन. हा, तत् तेव्हा तो लवकर माझा विषाद, हा म्हणजे माझा हम्म, दुःख. माझं दुःख, हा, रात्री, हा, औषधी ज्वलितेन म्हणजे काहीतरी प्रकाशित चमकणारी वेदीने. औषधी हा, बुट्टी. तुही नाद्रे गुहागतम. तुही नाद्रे गृहागतम म्हणजे हिमालय तिथे पर्वतातील गुहेमध्ये. म्हणजे त्यांनी त्या एका हे ह्याच्यात हे दिलं प्रिय, होतं की तो अंधार चंद्रप्रकाशात. असतो. तुम शीघ्र ही मेरे दुखों को फिर से जाग कर वैसे ही दूर करो, जैसे कि रात में चमकने वाली औषधि अपने प्रकाश से हिमालय पर्वत की गुफा में गए अंधकार को दूर करती है. ओ अच्छा. हम्म. हम्म. तर ते म्हणजे रात्रीच्या चंद्रप्रकाशात त्या चमकतात का औषधी, काही काही बुटी ज्या असतात त्या. जसं जसं ते मारुतीने ती संजीवनी गुटी आणली होती ना, संजीवनी वेल, ती तशीच होती ना, हम्म. रात्री चमकणारी होती ती. तर तसं. हम्म. हम्म. तर मग हे त्याने तो प्रिय, गुहेतला. हा. हा हे प्रिय आहे, तेव्हा तस्मात, तत् म्हणजे तस्मात, तेव्हा तू लवकर, हा, माझं दुःख, हा, जसं रात्री एखादी वनस्पतीच्या ज्वलितेनं म्हणजे जळण्याने किंवा प्रकाशण्याने, हा, तुही नाद्रे हिमालयातल्या गुहागतम हिमालयातल्या गुहेचा तमहा म्हणजे अंधार इव प्रतिबोधेनं दूर करते, तसं अपोहितुम अर्हसी, तसं म्हणजे अपोहितुम म्हणजे दूरीकृतम किंवा दूर करण्याला योग्य असेल असं. म्हणजे तू आता म, काहीतरी तू माझ्या दुःखाला आता पुन्हा तू जाग आणि मला दूर कर. जसं एखादी म्हणजे थोडक्यात तो उपमा अशी देतोय की जे चमत्कार होईल काहीतरी आणि तू जागी होशील आणि माझं दुःख तू दूर करशील. तर उपमा कशी दिली त्यांनी, की जसं हिमालयात म्हणजे रात्रीच्या अंधकारामध्ये एखादी वनस्पती एकदम चमकते आणि गुहा उजळून निघते ना, म्हणजे गुहेतला अंधार नसतोय अंधकार तो. जसा दूर करते, तसा तुझं जागणं किंवा तुझी तुझी जाग हा माझं दुःखरूपी अंधकार दूर करो असं. छान उपमा आहे असं. म्हणजे तू माझं दुःख दूर करण्यास योग्य आहेस, पात्र आहेस. अर्हसी हम्म, म्हणजे हो, अरसी म्हणजे योग्य ते आहेस असं. प्रतिबोधेनं म्हणजे तुझ्या जागण्याने, म्हणजे तू जागी होऊन माझं दुःख दूर प्रति कर असं प्रति म्हणायचं. प्रतिबोधेनं म्हणजे जागण्याने, परत जागी हो. जागी हा, होऊन तेच किंवा तेच जागण्याने. म्हटलं ना. हे प्रिये, जागण्यानेच प्रति. तेव्हा हम्म. लवकरच माझा विषाद किंवा माझं दुःख रात्री एखादी औषधी वनस्पती किंवा एखादी वनस्पतीच्या प्रकाशाने, हा, हिमालयातल्या गुहेतला अंधकार जसा दूर होतो, तसं तुझं जागणं हे माझ्या माझं माझं दुःख दुःख दूर दूर करेल. दूर करण्यास योग्य आहे असं. योग्य आहे. हा, तेच. असं. हो, तेच हं. म्हणायचं होतं. हा, ठीक आहे. पुढचा, हे सगळं तुम्ही ना लिहून घ्या कोणीतरी आणि पाठवा, हा, म्हणजे मग काय सगळ्यांना एका सेम लेवलला समजेल काय आहे ते आपण बोललो ते. हं. हा, हे आहे का 55 श्लोक, इदम उच्छ्वासिता. नाही, शशीनम आहे आता पुढचा. हम्म. शशीनम. हम्म. शशिनं पुनरेति शर्वरी दयिता द्वंद्वचरं पतत्रिणाम इति तौ विरहान्तरक्षमौ कथम अत्यंतगता न माम दहे हे. तर शर्वरी म्हणजे रात्र, हा, शशिनं पुन्हा येती म्हणजे द्वंद्वचरम पतत्रिणम दयिता पुनः एति इति तौ विहरांतरक्षमौ अत्यंतगता त्वं तु कथम न माम दहेहे. तर अ, रात चंद्रमा को रात्रि फिर मिल जाती है और साथ साथ रहने चकवे को प्यारी चकवी भी प्रातः मिल जाती है, इसलिए वे दोनों चंद्र और चकवा विरह की अवधि को सहन कर लेते हैं। किंतु सदा के लिए गई मेरी तुम मुझे क्यों न संताप दोगी।
हाँ, अ, अर्थात मैं तुम्हारे योग में मैं क्यों न भस्म हो जाऊं। अच्छा। हम्म, हम्म, जे रात्र जशी पुन्हा चंद्राला मिळते किंवा भेटते. आणि भेटते भेटते एकी हा. एकी म्हणजे भेटते का? हम्म. तर हा, रात्र रात्र जशी शर्वरी शशीनम पुन्हा येती, येती म्हणजे मिळते. रात्र म्हणजे रात्रीला चंद्र जसा, रात्र जशी चंद्राला पुन्हा भेटते, तसंच द्वंद्वचरम पतत्रिणा. पतत्रिणा म्हणजे इथं अर्थ दिलेला आहे, पतत्रम. पक्षी को, हा. पक्षी को, म्हणजे हम्म, पक्षाला हम्म, असं दिलंय पुस्तकामध्ये. हम्म. तर तर असं आहे, ते चक्रवाक आणि चक्रवाकी हे दोघं, यांचं एक काहीतरी संस्कृत साहित्यात या जोडीचा एक असा विशेष दिलेला आहे. हा, की त्यांची जी जोडी आहे ना, ती सतत जोडीनेच ते फिरत असतात, आणि मग रात्री ते वेगळे होतात. हा, आणि पतत्रिणम दयिता पुन्हा येती, ते इति तो विहर अंतर क्षमौ, म्हणजे तरी त्यांचा विरह झाला तरी ते पुन्हा एकत्र येतात. हा, तसे हा, अत्यंत गता त्वं तू कथम न माम दहे हे. तर तसंच अत्यंत गता त्वं तू, मी आणि तू सुद्धा आपण नेहमीच एकत्र आहोत. तर कथम न माम दहे, तर मला ते दहन करण्यास का समर्थ नाहीत, म्हणजे मी सुद्धा तुझ्या मागोमाग यायला पाहिजे, असं त्याचं आता म्हणणं आहे. हम्म, सर परत नीट सांगा ना अर्थ. हम्म. म्हणजे रात्र चंद्राला पुन्हा भेटते. पुन्हा भेटते. हम्म. हा, नाही आता कसं आहे, की रात्र आणि चंद्र हे कसं युगल आहे, रात्री चंद्र आणि रात्र या भेटतात, पण दिवस झाला की रात्रही जाते आणि चंद्रही जातो, बरोबर. तर हम्म. त्यांचा वियोग होतो रात्री. हम्म. तर पण मग दुसऱ्या रात्री परत मग दिवस झाल्यावर पुन्हा जी रात्री रात्र नाही येते, वियोग, दिवसा वियोग होतो. दिवसा वियोग होतो, मग दिवसा दुसऱ्या, वियोग होतो. ऐका हा. ना, मग दुसऱ्या रात्री ते परत भेटतात ना, एका रात्रीचं. हो हो हो. हो तसंच हो. ते चक्रवाक आणि चक्रवाकी जे असतात ना, ते रात्री त्यांचा वियोग होतो आणि सकाळी ते परत भेटतात. रात्री त्यांना दिसत नाही म्हणा किंवा काय, पण त्यांचा संस्कृत साहित्यात असं आहे ते जोडपं, की जे नेहमी दिवसा एकत्र असतात, पण रात्री कुठेतरी दोघांची चुकामुक होते, मग दिवसा परत ते सकाळ झाल्यावर पुन्हा एकत्र येतात. शर्वरी शशिनम पुन्हा येती, द्वंद्वचरम पतत्रिणाम तृणम दयिता पुन्हा येती. हम्म. तर अं, अं, इति तौ विहर विरह अंतर अक्षमो, म्हणजे काय, असे ते दोघं, कोण दोघं, चंद्र आणि रात्र, आणि चक्रवाक आणि चक्रवाकी, हे विरहामध्ये अंतर अक्षमो, म्हणजे विरहाने त्यांच्यात अंतर होऊ शकत नाही. हा, पुन्हा त्यांना ते जवळ येतातच. तर तसंच अत्यंत गता त्वं तू. हा, आता इथे अत्यंत गताचा अर्थ दिलेला आहे, अं, अं, गता म्हणजे मृता. हा, अत्यंतम अपुनरावृत्त आहे गता. अत्यंत गता म्हणजे आता तू अत्यंत गता त्वं तू, आता तू मेलेली तू. हा, असं आता त्याला कथम न माम दहे. हा, तू मला, मी माझं भस्म झाल्यावर का मिळणार नाहीस, असं खरा अर्थ आहे. माम दहे हे म्हणजे माझं दहन झाल्याने, हा, आ, तुझं आणि माझं मिलन का होणार नाही परत, किंवा तुझा आणि माझा विरह का दूर होणार नाही, असं. फार सुंदर उपमा आहे, एक छान सुंदर उपमा दिल्या आहेत. इथे कालिदासाचं सामर्थ्य, उपमा हा अलंकार जो आहे ना, हा कालिदासाचं अगदी म्हणजे शक्तिस्थान आहे. हे इथं बघा, प्रत्येक ठिकाणी असंख्य उपमा देतोय तो, म्हणजे वियोगासाठी पण. हा, आणि त्या विलापामध्ये पण किती त्याला उपमा सुचत आहे. की जशी रात्र तेव्हा आणि असं बोलतो का तो? हा, तो शेवटचं वाक्य बोलतो हिंदीमध्ये, की अर्थात तुम्हारे वियोग में मैं क्यों न भस्म हो जाऊं. असं नाहीये ते, म्हणजे असं नको. तसा तो नाहीये ना अर्थ तसा, नाही. हा, चुकीचा आहे. पण तो चुकीचा आहे. असं पाहिजे, जसं की शर्वरी शशिनम पुन्हा येते, जसं की रात्र आणि चंद्र पुन्हा भेटतात, पुन्हा
मिळतात. द्वंद्वचरम पतत्रिणम दयिता पुन्हा आहे ती. द्वंद्वचरम म्हणजे चक्रवाक आणि चक्रवावी किंवा दोन पक्षी, वियोग झालेले पक्षी पुन्हा एकत्र येतात, पुन्हा मिळतात. इति तौ जसे ते विरह अंतर अक्षम. विरह अंतर अक्षम म्हणजे विरहाने ते दूर होत नाहीत, म्हणजे काही काळ विरह होतो, पण पुन्हा ते जवळ येतात. तसंच अत्यंत गता त्वम तू, तशीच तू अत्यंत गता म्हणजे आता तू खूप दूर गेलेली तू, कथम न माम दहे, तू तू कशी दहे मी, म्हणजे काय हा काय म्हटलं? सर? दहे म्हणजे काय? दहन या होता आहे का दहे म्हणजे त्याच्याशी काही संबंध? हा म्हणजे माझं माझं भस्म झाल्याने किंवा मी जळल्याने, मी भस्मसात झाल्याने आपण पुन्हा का नाही एकत्र येऊ शकणार, असं. हम्म. असं म्हणजे आता ती परलोकाला गेली ना, तर हा. मी पण परलोकाला येतो आणि मग आपण दोघं पुन्हा एकत्र भेटू, असा त्याचा अर्थ आहे. एकत्र येऊ असं हा. म्हणायचं त्याला. हा. अच्छा. हम्म. आता तू तर परत येऊ बरोबर. शकत नाही, आणि ऍक्च्युली असंच होतंय, तो अजय सुद्धा मग नंतर प्राण त्याचे सोडत होतो, म्हणजे असंच कथा आहे ही कथा प्राण कशी. सोडतो. हा, हे तुम्हाला मी दिलं तुम्हीच ना त्याच्या. पाठवले. हा. हा, हा, त्याच्यात आहे कुठेतरी. त्याच्यात आहे. काय माहितीये का, तो आपण जे रघुचं बघितलं होतं ना, रघु म्हणजे कोण, की ज्यांनी त्या त्या उत्स याला सुवर्ण मोहरा, 1 कोटी सुवर्ण मोहरा दिल्या होत्या ना, तो. हा, आपल्याला बघा लहानपणी मागे एक कथा होती की त्यांनी दसऱ्याला सुवर्ण मोहरांचा पाऊस पाडला, नाही का, ते. तर तो रघु. हा, आता रघुचा मुलगा हा अज. या अज आणि इंदुमतीचा मुलगा दशरथ, आणि दशरथाचा मुलगा राम, असे हे रघुवंश आहे. समजलं ना? आणि ही इंदुमती असते, हिला पण ही अप्सरा असते पूर्वीची. हा, आणि तिला काहीतरी झालं असतं म्हणून शाप मिळालेला असतो की तू पृथ्वी तलावर जाशील. हा, आणि मग ती परत स्वर्गात परत कधी येईल, तर तिला उशाप असाच मिळाला असतो की आकाशातून जेव्हा एक पुष्पमालेचा जेव्हा तुला स्पर्श होईल, तेव्हा तू मुक्त होशील तुझ्या मानवी जीवनातून, असं. म्हणजे तिच्या दृष्टीने ती मुक्त होते, पण इकडे त्या त्या अजविलापा म्हणजे अजाचा खूप विलाप होतो, आणि त्यातनं तो शेवटी प्राणत्याग करतो, अशी ती कथा आहे. हं, ठीक आहे. हं. सर म्हणजे आता हे खरं म्हणजे ह्याच्यातलं रघुवंशातलं वगैरे, पण हं. आताच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे आम्ही अशीच एक ऐकली होती. ऐकली म्हणजे बघितलेली. ऍक्च्युली मी बँड्राला राहत होते तेव्हा, मी लहान असताना. हं. हं. आणि आता मला आडनाव नीटचं आठवत नाही, पण ते आजोबा आणि आजी त्या दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम होतं, इतकं प्रेम होतं, की हं. आजोबा काही कारणाने म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. हो. आणि आणि हा, आणि त्या आजी रोज त्यांना डबा वगैरे घेऊन जायच्या. आणि हं. एके दिवशी आजोबांची तब्येत इतकी खराब झाली की ते आता म्हणजे जिवंत राहतील असं वाटलं नाही. आणि त्याच्या आधीच आजींनी प्राण सोडले, आणि त्याच्यानंतर 10च मिनिटांनी आजोबांनी प्राण सोडले, आणि दोघांची प्रेत एकदम उचलली. हो, असं होतं असं कधी कधी, अगदी त्या दोघांचं मेड फॉर इच म्हणजे अदर. हे अगदी आम्ही राहत होतो ना, त्या आम्ही चौक होता तेव्हा बँड्राला असे, तर त्या बाजूच्या चौकातलीच घटना घडलेली ही. आणि आम्ही डोळ्यांनी बघितलं की खरंच म्हणजे नवरा बायकोंचं एकमेकांवर किती प्रेम असावं. हो. हं. बरोबर. नाही तर हे संस्कृत म्हणजे साहित्य जे आहे ना, विशेषतः आणि कालिदासाचं शाकुंतल म्हणा किंवा रघुवंश म्हणा, प्रचंड म्हणजे सगळे रस आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, थांबूया का इथं, आता वेळ झाली आहे तशी आपली, श्लोक होणार नाही हो, आता तसं. चालेल. ठीक हो, आहे. चालेल. चला. जय जय गुरु. जय गुरु. एक चला. दोन तीन चार 5 राहिले जय आता गुरु. फक्त. हो. जय गुरु. 1 2 3 4 5 6 6 राहिले. हा, जय गुरु. 5 राहिले. पण कोणीतरी 5च जय राहिले आता. गुरु. अर्थ लिहून पाठवू 5च राहिले. शकेल तुम्ही. हा. अरे बापरे. बरं बरं. हा, चालेल आधीच्या चालेल. श्लोकांचा पण हं. घ्या राजेश कडून वगैरे, कालच्या, हा आणि हा. असं. हो ठीक आहे. हो, चालेल. हं. चला, थँक्यू सर.